बोल मनू बेटा. बाबा झोपला नव्हता ना तुम्ही? नाही बेटा, तुझ्याच फोनची वाट बघत होतो. आता कशा आहेत साधनाताई? त्या ठीक आहेत आता. मनू, नेमकं काय झालं होतं त्यांना? ऍक्च्युली आम्ही निघत असताना अचानक त्यांना चक्कर आली. बर. बाबा, आई रागवली नाहीये ना माझ्यावर मी नाही आले म्हणून? आणि आई तुझ्यावर कशाला रागवेल? साधनाताईंना बरं नव्हतं हे माहिती आहे तिला. हो, पण मी येऊन जाईन ना लवकरात लवकर. हो बेटा, तुला वेळ मिळेल ना तसं येऊन जा. हो बाबा. बरं ऐका ना, मी तुम्हाला एक फोटो पाठवलाय. कसला फोटो ग? आईंबद्दल जी बातमी आली होती ना पेपरात छापून, त्याचा फोटो पाठवलाय. बर, त्याचं काय? तुम्ही ती बातमी छापून देणाऱ्या पत्रकाराची माहिती काढू शकता का? ठीक आहे, मी काढतो. कोणत्या पेपरमध्ये आली होती ही बातमी? दैनिक लोकदूत मध्ये आली होती, पण बाबा 15 वर्षांपूर्वीची बातमी आहे. ओके, त्यावेळेच्या संपादकाला शोधून काढायला हवा. हो, आय एम सो सॉरी बाबा, मी तुम्हाला त्रास देते. अगं सॉरी काय म्हणतेस? काळजी करू नको, बघतो. बाबा, एकदा काही बातमी खोटी आहे हे समजलं ना की खूप सारे गैरसमज दूर होतील. खरंय, कळतंय मला. मी काढतो शोध. थँक्यू सो मच बाबा. हे वेडाबाई, बाबांना काय थँक्यू म्हणतेस? अँड यू डोंट वरी, मी काढतोय सगळं शोध. ओके, ठेवू मग मी? हो बेटा. बाय, गुड नाईट. बाय बेटा, गुड नाईट. वडील, हे सगळं ठरवायच्या आधी मला विचारायचं तरी ना. ते फोन मधनं कधी बाहेर आलास ना तर कळेल तुला काय चाललंय. अहो, मी काय गायब नव्हतो झालो. ठीक आहे रे, सगळं प्लॅनिंग व्यवस्थित झालंय. भिडे येईल आता कुठच्याही क्षणी. पण तुला किती वेळ झाला? हो, पण आता आपण काय करू शकतो? वडील,
मी जाऊन बघून येऊ का? नको नको नको, आता ह्या वेळेला आपण सगळेच जागे आहोत असं कोणी पाहिलं तर उगीच शंका येईल. पण त्याला किती वेळ झालाय? हा बघ त्याला, बघ. भिडे भिडे काय झालं? पाणी घेऊ. बसा बसा. हे. बोला काय झालं? सांगा ना काय झालं? यश थांब जरा. ती म्हणवा त्यामुळे डेंजर बाई आहे ती. का काय झालं? अहो मी साधनाच्या खोलीत असताना ती तिथे आली ना. काय काय बोलताय तुम्ही? झालं खाल्ली दोघांनी माती. यश अरे ऐकून तर घे ना पूर्ण. अरे ती आली रूम मध्ये पण तिने मला पाहिलं नाही. नक्की ना? हो नक्की. पण मग आपण ठरवलेलं काम झालंय की नाही? कमाल केलीत तुम्ही. हो वडील, हे राजवीरच्या वडिलांचंच घड्याळ आहे ना? आता हे घड्याळच साधना वहिनीला घराबाहेर पडण्याची वेळ आणेल. गुड मॉर्निंग. काय आज तरी आपल्या सुखी संसारासाठी देवाला प्रार्थना केलीस की नाही? मी तुला शेवटचं सांगतेय, माझी वाट सोड. अगं वाट मी नाही अडवणार तर कोण अडवणार दुसरा? हक्क बिक्क आहे की नाही माझा नवरा म्हणून काही? अरे नालायक माणसा, थोडी तरी लाज ठेव. कशासाठी मागे लागल्यास माझ्या? अरे तू कसंही वागतेस आणि मला नालायक नवरा म्हणतेस. वा, तू नवरा नाहीयेस माझा. किती पळणारस माझ्यापासून? सांग ना किती पळणार? एक तर एवढं शोधायचं आणि मग शोधून सापडलीस तर समोर उभी पण राहत नाहीस माझ्या. शोभतं काय तुला? एकदा कानाखाली खाल्लीस ती विसरलास? अशी कशी विसरेन मी? पुन्हा कानाखाली खायची नसेल तर वाट सोड माझी. काय मागे मागे? नवरा आहे मी तुझा. बायकोच्या मागे मागे यायलाच पाहिजे ना सावलीसारखं. वाट सोड माझी. सोड, पण एका अटीवर. तू तुझ्या हातचा चहा करून देत असशील तर. मी नाही देणार. मला चहा हवाय म्हणजे हवाय. मी सांगितलं ना नाही देणार म्हणून. हात सोड माझा. चहा देतेस की नाही सांग. हात सोड माझा. मला चहा हवाय. हात सोड. चहा हवाय म्हणजे हवाय मला. नाही, मी नाही करणार. हे घड्याळ तुझ्याकडे कसं आलं? घ्या आता. कसं आलं? हे घड्याळ तुझ्याकडे कसं आलं? तुझी स्मरणशक्ती कमी झाली का? अगं तूच हे घड्याळ मला गिफ्ट केलंयस. खोटं बोलतोयस तू. हे घड्याळ माझ्या नवऱ्याचं आहे. अगं मग मी कोण आहे? मी पण नवराच आहे तुझा. बऱ्या बोलानी सांग, हे घड्याळ तुझ्याकडे कसं आलं? अगं आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला तूच केलंस ना गिफ्ट मला. हे कसं विसरते? नाही, घड्याळ तुझ्याकडे कसं काय आलं? ते आपलं हे काय विचारतोय मी? हे घड्याळ तुझ्याकडे कसं काय आलं? अरे मी राजवीर, काय झालं? काय साधना वहिनी, काय चाललंय तुमचं? सकाळी सकाळी काय तमाशे करतात घरामध्ये? आता रोज सकाळची सुरुवात अशीच होणार आहे का? एक मिनिट
काय झालंय कोण सांगेल का? मध्ये पडायचं नाही कोणी. अरे पण राजवीर, एकदा सांगितलं ना मध्ये पडायचं नाही. काय विचारतोय मी? माझ्या बाबांचं घड्याळ तुझ्याकडे कसं काय आलं? काय विचारतोय मी? माझ्या बाबांचं घड्याळ तुझ्याकडे कसं काय आलं? राजवीर, राजवीर तू याच्यावर कशाला दमदाटी करतोयस? साधना वहिनीला विचार ना, ती सांगेल याच्याकडे घड्याळ कसं आलं. नाही, मला काहीही माहित नाही. असं कसं माहित नाही हो तुम्हाला? हो भिडे, अहो बोला ना, नाहीतर अजून प्रॉब्लेम होईल. अहो बोला ना, काय ते कशाला उगाच प्रकरण वाढवताय? भिडे हो बोला, तुमच्याकडे घड्याळ कसं आलं सांगा. आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला गिफ्ट दिलं मला हिने. या नाही, खोटं बोलतोय हा. राजवीर, विश्वास ठेव माझ्यावर. नाहीये विश्वास, आणि तुझ्यावर विश्वास ठेवूच शकत नाही. हे सगळं करायला आली होती ना इकडे. अरे राजवीर, ती काय म्हणते ते ऐकून तरी घे ना. खूप ऐकलं माही मी, पण आता कोणाचंच ऐकणार नाही. मी मनवांचं सुद्धा नाही ऐकणार. हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. या बाईचा पुळका होता ना तुला? बघितलं ही बाई कशी खोटारडी आहे. एकदा आमच्या खानदानाची बदनामी करून पोट नाही भरलं तुझं. आवाज मान. आता खूप झालं. आत्ताच्या आत्ता दोघांनी घरातून निघायचं. काय बघत काय बसलाय? हिला घ्यायचं आणि निघायचं. आउट. थांबा राजवीर, मनवामध्ये पडू नका. तुम्ही पुन्हा गैरसमज करून घ्या. मनवा, मी तुमचं ऐकणार नाहीये. तुम्ही बाबांच्या ज्या घड्याळाबद्दल बोलताय ते आईंनी यांना दिलं नाहीये. तुला काय माहित? हे घड्याळ मला हिनेच दिलं. नक्की? नक्की म्हणजे? म्हणजे खरं तुम्ही सांगणार आहात की मी सांगायचं? मनवा, मनवा कमाल आहे तुझी. हे सगळं असं समोर असताना परत का मध्ये पडतीयस तू? काका, हा माणूस खोटारडा आहे. खरं खरं सांग, हे घड्याळ तुम्ही कुठून घेतलं? घेतलं? घेतलं रे, हिने दिलं मला. नाही, तुम्ही हे घड्याळ आईंच्या रूम मधून चोरलंय. हे बघा. कोण आहेस तू? का केलं हे सगळं? कोणाच्या सांगण्यावरून केलं तुला राजवीर, विचारतोय मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगते, हा माणूस खोटारडा आहे. स्वतःच्या लग्नाचा साधा एक फोटो नाही याच्याकडे, कसा विश्वास ठेवायचा? इथे का आलास तू? कोणाच्या सांगण्यावरून केलं हे सगळं? लाज नाही वाटत चोरी करायला? लाज नाही वाटत? राजवीर, काळजी करू नको, याला पोलिसात देतो, तेच सरळ करतील याला. तू चल तू. आधी त्याला विचारा त्याने हे सगळं का केलं. अगं पोलिसच याच्या तोंडून वधवून घेतील. चल तू चल.
चल नी. अहो लागते ना. लागावं म्हणूनच मारतोय मी. अति करू नका. तिथून तुला बाहेर काढला नसता ना 2 पायावर चालत गेला नसतास तू इथून, माहितीये? आपण नाही कोणाला घाबरत. पाहिलं ते आत, म्हणून एवढा मार खाल्लास ना. आता काय करणार? काय करणार म्हणजे अक्कल नाही का रे तुला? हे बरं आहे, कालपर्यंत आपल्याला रेस्पेक्ट देत होतात, डायरेक्ट अरे तू रे. कारण त्याच लायकीचा आहेस तू. हो, लायकी बिकी काढायची नाही आधी सांगून ठेवतो. का फार मोठा पराक्रम केलायस ना तू, पंचारत येऊ वाळू का? तरी मी तुम्हाला सांगत होतो की हे सगळ्यांसमोर असं नको करूया. तुम्ही नाही ऐकलं. दिलेलं एक काम तुला जमलं नाही, एक. आणि माझ्यावर नाव टाकतोस सगळं. आता काय करायचं? काय करायचं म्हणून कसं विचारू शकतोस तू निर्लज्जपणे? का काय झालं? तुला असं वाटतंय का रे अजून तुला इथे ठेवून घेतील म्हणून? नाही तसं नाही, पण बिण काही नाही. आता जा गपचूप निघून, नाही तर ती मनवा पोलिसात देईल तुला. मला नाही तसं वाटत. अजून स्वतःच डोकं चालवतोयस. एक तर माझ्या सगळ्या प्लॅनची माती केलीस. खरं तर तुम्ही माझे आभारच मानायला पाहिजे. आभार? कशाला? कशाला काय? हो, एवढं सगळं झालं पण मी तुमचं नाव नाही घेतलं. ते घेतलं असतंस ना तर त्या राजवीरच्या आधी मी जीव घेतला असता तुझा. काय मोहनराव, आता फालतू बडबड नको, निघ. जा जा. निघू? हो निघ. कोणी तुला बघायच्या आत चालतो इथून. जा. ठीक आहे, माझे पैसे दे. बॅलन्स. बॅलन्स? हो, पूर्ण पैसे कुठे दिलेत? मग तू पूर्ण काम कुठे केलंस? नाही ते काय मला माहित नाही. पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. कानाखाली देईन ना पैसे. आता सांगितलं ना, हात उचलू नका. निघ. जा जा, निघ निघ. हो वडील, काय झालं? कुठे काय आलं? अहो तो कुठे गेला? अरे काय सांगू यश. अरे त्याला मी पोलिसात घेऊन चाललो होतो तर त्यांनी मला जोरात धक्का मारला. लागलं पण मला. आई ग. मग पकडायचं ना त्याला. पडल्यावर कसं पकडणार? नाही नको, म्हणजे त्या माणसाच्या वाट्याला न लागलेलंच बरं. तो एवढं सगळं करू शकतो तर मग कुठल्याही थराला जाऊ शकतो ना तो. हो, आणि ते पोलीस वगैरे नको. अरे पण तो कोण होता, इथे का आला, कुणाच्या सांगण्यावरनं आला हे कळायला नको का? माई, कशाला चर्चा? उगीच आपली बदनामी झाली असती त्या. काका असं कसं बोलताय तुम्ही? जर कोणी हे मुद्दाम करत असेल तर आपल्याला कळायला हवं ना. तुम्ही पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं त्याला. अगं मनोज, जाऊ दे ना आता. काय झालं ते झालं, जाऊ दे ना आता. आई, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. खरं काय ते सगळ्यांसमोर आलंय. तुमची या सगळ्यात काही चूक नव्हती. राजवीर, आता तरी पटलं तुम्हाला? तो माणूस खोटारडा होता. त्याचं आणि आईचं लग्न नव्हतं झालं. आईची काही चूक. दोन गोष्टी मिक्स करताय तो माणूस खोटा होता हे कळलं, पण याचा अर्थ ही बाई निर्दोष असं नाही होत. राजवीर, अरे मनवा, मी तुमच्याशी बोलतोय, मध्ये बोलायचं नाही. या बाईला सांगून द्या प्लीज. तो माणूस खोटा होता, पण 20 वर्षांपूर्वी ही बाई आमच्याशी जे वागली ना ते खोटच होतं. आणि हे नाही प्रूव्ह करू शकत तुम्ही. त्यामुळे ही बाई खोटारडीच आहे. एक मिनिट राजवीर. ना बोला, काय बोला, काय म्हणणं आहे? तुम्हाला आई निर्दोष असल्याचा पुरावा हवा होता ना? मी दाखवते पुरावा. हे बघा, 20 वर्षांपूर्वी आईंबद्दलची माहिती पेपरात आली होती, ज्यामुळे त्यांची एवढी बदनामी झाली ती ह्या पत्रकाराने दिली होती. बाबा भेटले या पत्रकारात.